बादली पी ची क्षमता बादली क्यू पेक्षा तिप्पट आहे. रिक्त ड्रम भरण्यासाठी बादली पी च्या 60 फेऱ्या होतात. रिकामा ड्रम भरण्यासाठी प्रत्येक वेळी एकत्रपणे पी आणि क्यू या दोन्ही बादल्यांसाठी किती फेऱ्या लागतील असा प्रश्न. प्रश्नामध्ये फेऱ्या आणि इथं हा नवीन शब्द फेऱ्या, यामुळं हा प्रश्न थोडासा संदिग्ध वळणाचा झाला. प्रश्न काही अवघड नाही लेकरांनो. प्रश्न कोणताही असो, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, सापडतो. आता बादली पी आणि क्यू या बादल्यांची नावं. बादली पी आणि ही बादली क्यू. गणित म्हणते बादली पी ची क्षमता बादली क्यू पेक्षा तिप्पट. बादली पी ची क्षमता बादली क्यू पेक्षा तिप्पट म्हणजे या क्यू ची क्षमता जर x असेल तर x ची तिप्पट 3x. याला जर आम्ही अंकामध्ये संक्षिप्त केलं तर x आणि x गुणिला 3 म्हणजे 3x. म्हणजे 3x हे रूपांतरण गुणोत्तर कार्यक्षमतेचं सापडते. मात्र जरासं काळजीपूर्वक आणि व्यवस्थित लक्ष द्या. म्हणजे याचा अर्थ असा, बादली पी ची कार्यक्षमता क्यू पेक्षा तिप्पट. याला लेकरांना उलट करा लागते. आता हे का उलट करा लागते याचं रिझन सांगतो. याचं उलट करण्याचं रिझन काय, या पी बादली नळ नव्हे बादली आहे. या पी बादलीची क्षमता क्यू बादलीच्या क्षमतेपेक्षा तिप्पट. म्हणजे एखादं काम ही म्हणजे या पीच्या एका बादलीमध्ये जेवढं पाणी आहे तेवढं पाणी या क्यूच्या 3 बादल्यामध्ये आहे. लक्षात घ्या. का तर पी ची कार्यक्षमता क्यू पेक्षा तिप्पट आहे. पीला जर तिप्पट आहे, लक्षात घ्या, एक बादली भरायचं काम पडत असेल तर या क्यूला 3 बादल्या भराव्या लागतात. म्हणजे या पीच्या एका बादलीमध्ये क्यूच्या 3 बादल्या एवढं पाणी. पीची कार्यक्षमता क्यूच्या तिप्पट. ही गोष्ट लक्षात आली असेल लेकरांना तर लक्ष द्या. गणित काय म्हणते, बादली पीच्या 60 फेऱ्या होतात. म्हणजे खरं कार्यक्षमतेचं गुणोत्तर इथं वास्तविक कार्यक्षमता असा शब्द मांडा आणि परत पी आणि क्यू असे 2 शब्द. आता गणित काय म्हणते, यांची ही खरी कार्यक्षमता 3 अशी दर्शवा. गणित काय म्हणते की पीच्या 60 फेऱ्या होतात. म्हणजे तो ड्रम भरण्यासाठी पीच्या किती फेऱ्या होतात, 60 फेऱ्या होतात. मग या क्यूच्या फेऱ्या किती होणार, काढायचं कसं तर त्रैराशिक पद्धतीनं. जर पीच्या एक ड्रम भरण्यासाठी 60 फेऱ्या होतात, एक ड्रम भरण्यासाठी जर पी या बादलीला 60 फेऱ्या कराव्या लागतात. ड्रम भरण्यासाठी फेऱ्या म्हणजेच त्या बादल्या 60 बादल्या पीनं टाकल्या की तो ड्रम भरत असावा. जर पीनं 60 बादल्या भरल्यानंतर किंवा त्या ड्रम मध्ये टाकल्यानंतर तो ड्रम भरतो, तर तो ड्रम भरण्यासाठी क्यूला किती बादल्या टाकाव्या लागतील. यांचं गुणोत्तर 1:3 आहे. पी 60 फेऱ्या ड्रम भरण्यासाठी पूर्ण करतो, क्यूला किती फेऱ्या कराव्या लागतील, त्रैराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार 60चा 3 सोबत, अर्थात 60 गुणिला 3 180 फेऱ्या. हे उत्तर प्राप्त झालं. लक्षात घ्या. म्हणजे पीला 60 फेऱ्या तर क्यूला 180 फेऱ्या कराव्या लागतील. म्हणजे तो पर्टिक्युलर ड्रम भरण्यासाठी पीला 60 फेऱ्या, तो पर्टिक्युलर ड्रम भरण्यासाठी क्यूला 180 फेऱ्या कराव्या लागतात. आम्हाला प्रश्न असा विचारला की
एकत्रपणे जर पी आणि क्यू या दोन्ही बादल्यांनी काम केलं, याला जर नळ म्हणलं असतं तर आणखी सुलभ झालं असतं. एकत्रपणे जर पी आणि क्यू ह्या दोन्ही बादल्यांनी काम केलं तर एकत्रपणे पी आणि क्यू या दोन्ही बादल्यासाठी तो ड्रम भरण्यासाठी किती फेऱ्या लागतील. यासाठी लेकरांनो एक सूत्र आहे. कार्यक्षमतेचा गुणाकार पी आणि क्यू आणि छदस्थानी कार्यक्षमतेची बेरीज पी अधिक क्यू. अंशस्थानी कार्यक्षमतेचा गुणाकार पी गुणिला क्यू, छदस्थानी कार्यक्षमतेची बेरीज पी अधिक क्यू. आता पी म्हणजे काय तर 60 गुणिला क्यू म्हणजे काय 180, छदस्थानी पी म्हणजे काय परत 60 आणि क्यू म्हणजे काय 180. आता 60 गुणिला 180 अंशातले असेच राहू द्या, छदस्थानी बेरीज करा 240. पहिली गोष्ट तर शून्याला शून्य घालवा, घालवलं सर. मग आता काय उरलं 6 गुणिला 180 आणि भागीला 24. मग 6 चूक 24 आणि 4 गुणिला 45 म्हणजे 180. म्हणजे किती तर 45 फेऱ्या. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो निसंशय निर्विवाद उत्तर ॲक्युरेट. ओके, अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी ही दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा प्रश्नांचा नित्य सराव करता येईल. नळ टाकी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.